राज्याच्या राजकारणातून आणि थेट मंत्रालयाच्या बंद दाराआडून राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रखडलेल्या हप्त्याची चातकासारखी वाट पाहत असाल, तर पुढची काही मिनिटे तुमची नजर या स्क्रीनवरून अजिबात हलू देऊ नका. कारण तुमचा अडकलेला पैसा, त्यामागचं राजकारण आणि सरकारची पडद्यामागची नेमकी खेळी यावर आज आपण सर्वात मोठा पर्दाफाश करणार आहोत. राज्यातील बळीराजाचा हप्ता नेमका कुणाच्या लालफितशाहीत अडकलाय आणि आता तुमच्या बँक खात्यात थेट 4,000 रुपये जमा करण्याबाबत मंत्रालयातून कोणता अत्यंत गुप्त आदेश सुटलाय, याची संपूर्ण एक्सक्लुझिव्ह आणि A to Z ग्राउंड रिपोर्टिंग आज आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत. नमस्कार, तुम्ही पाहत आहात आपला विशेष ग्राउंड रिपोर्ट. आजचा आपला विषय राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या थेट खिशाशी आणि त्याच्या घामाच्या पैशाशी जोडलेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात हिवाळी आणि पावसाळी अधिवेशनांमध्ये ज्या एकाच विषयाने सर्वात जास्त गदारोळ माजवला, तो ज्वलंत विषय म्हणजे नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता. आपण सर्वजण जाणतोच की सध्या राज्यामध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड आणि अभूतपूर्व असा वेग आलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये दररोज नवनवीन मुद्द्यांवरून खडाजंगी सुरू आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधी पक्षांनी सरकारला अक्षरशः सळो की पळो करून सोडल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्राने गेल्या काही दिवसांत पाहिले आहे. राजकीय मंचांवरून, जाहीर सभांमधून आणि थेट विधानभवनाच्या पायऱ्यांवरून विरोधकांनी सरकारला एकच जाब विचारला की जर केंद्राचा PM किसानचा हप्ता वेळेवर पडतो, तर राज्याचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता का रखडला? राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे की प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कुचकामी ठरली आहे? या वाढत्या राजकीय दबावामुळे, विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्यभरातील शेतकरी बांधवांमध्ये निर्माण होत असलेल्या तीव्र असंतोषामुळे अखेर प्रशासकीय पातळीवर आणि सरकारच्या अतिवरिष्ठ गोटात अतिशय वेगाने आणि गुप्तपणे हालचाली सुरू झाल्याची खात्रीलायक चर्चा आता मंत्रालयाच्या वर्तुळात रंगू लागली आहे. आमच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळत असलेल्या अत्यंत ताज्या आणि एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी विभाग यांच्यात नुकतीच एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची समन्वय बैठक पार पडल्याचे समजते. या बैठकीचा मुख्य अजेंडा हाच होता की शेतकऱ्यांमधील वाढती नाराजी कशी दूर करायची. या बैठकीतून आता एक अत्यंत ऐतिहासिक आणि बळीराजाला मोठा आर्थिक दिलासा देणारा तोडगा काढण्यात आल्याची शक्यता प्रशासकीय पातळीवरून वर्तवली जात आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास काही तांत्रिक त्रुटींमुळे आणि डेटा पडताळणीच्या प्रक्रियेमुळे जो विलंब झाला, त्यावर आता थेट रामबाण उपाय शोधण्यात आल्याचे बोलले जात आहे. हा उपाय म्हणजे पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या रखडलेल्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि आगामी 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये अशी एकूण तब्बल 4,000 रुपयांची महाकाय रक्कम आता एकाच वेळी आणि एकाच क्लिकवर जमा करण्याची तयारी राज्य शासनाने युद्धपातळीवर सुरू केल्याची दाट शक्यता आहे. हा निर्णय जर प्रत्यक्षात आला, तर सध्याच्या महागाईच्या काळात आणि ऐन शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या हातात एक मोठी रक्कम पडणार आहे, ज्यामुळे खते, बियाणे आणि मशागतीच्या वाढत्या खर्चाला तोंड देण्यासाठी त्यांना एक मोठा आधार मिळेल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, ही 4,000 रुपयांची एकत्रित रक्कम मिळवणे आता पूर्वीसारखे अजिबात सोपे राहिलेले नाही. शासनाने सरकारी योजनांमध्ये 100% पारदर्शकता आणण्यासाठी आणि केवळ खऱ्या व गरजू शेतकऱ्यांपर्यंतच हा पैसा पोहोचावा, यासाठी काही अत्यंत कडक आणि कठोर प्रशासकीय निकष लागू केले आहेत. या अटींची काटेकोरपणे पूर्तता केल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यात सरकारकडून एकही रुपया जमा होणार नाही, असा अत्यंत स्पष्ट आणि कडक इशारा कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचे समजते. यातील सर्वात पहिला आणि सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेला अत्यंत कळीचा निकष म्हणजे राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याने स्वतःचा अधिकृत फार्मर ID म्हणजेच शेतकरी ओळखपत्र तयार करणे. बदलत्या डिजिटल काळानुसार शासनाने आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची एक स्वतंत्र, युनिक डिजिटल ओळख निर्माण करण्याचे अत्यंत महत्त्वाकांक्षी धोरण हाती घेतले आहे. ज्या शेतकरी बांधवाकडे हा अधिकृत फार्मर ID जनरेट झालेला नसेल, त्याला नमो शेतकरी योजनेच्या या एकत्रित 4,000 रुपयांच्या लाभापासून कायमचे वंचित राहावे लागू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तुम्ही जर अद्याप हा अत्यंत महत्त्वाचा ID काढला नसेल, तर कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता तात्काळ तुमच्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्रावर, CSC सेंटरवर किंवा थेट तुमच्या गावातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधून हा फार्मर ID जनरेट करून घेणे आता तुमच्यासाठी अत्यंत अनिवार्य बनले आहे. या एका ओळखपत्रावर तुमची संपूर्ण शेतीविषयक माहिती, पीक पेऱ्याची नोंद आणि अनुदानाची संपूर्ण कुंडली सरकारकडे एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. या फार्मर आयडीच्या अटीसोबतच दुसरी सर्वात मोठी आणि सर्वात जास्त शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत असलेली तांत्रिक अडचण म्हणजे बँक खात्याचे आधार लिंकिंग आणि एनपीसीआय मॅपिंग.
सरकार आता अनुदानाची कोणतीही रक्कम थेट बँक खात्याच्या जुन्या पद्धतीनुसार म्हणजेच खाते क्रमांक आणि एफएससी कोडवर न पाठवता ती केवळ आणि केवळ आधार कार्डच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीद्वारे वळती करत आहे. ही पद्धत भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अत्यंत सुरक्षित असली तरी ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांसाठी ती मोठी प्रशासकीय अडचण ठरत आहे. कारण तुमच्या ज्या बँक खात्यात तुम्हाला ही 4,000 रुपयांची एकत्रित रक्कम जमा व्हायला हवी आहे, त्या खात्याला तुमचे आधार कार्ड केवळ कागदोपत्री लिंक असून अजिबात चालणार नाही, तर ते बँक खाते प्रत्यक्ष डीबीटी लाभासाठी सक्रिय म्हणजेच एनपीसीआय सर्व्हरवर ॲक्टिव्ह असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक शेतकरी बँकेत जाऊन फक्त आधार कार्डची झेरॉक्स देऊन येतात आणि त्यांना वाटते की काम झाले, मात्र ते बँकेचा डीबीटीचा स्वतंत्र फॉर्म भरून देत नाहीत. परिणामी शासनाकडून पैसे रिलीज होऊनही ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाहीत आणि थेट ट्रान्झॅक्शन फेल झाल्याचा मेसेज सिस्टममध्ये धडकतो. म्हणूनच आजच कोणत्याही विलंबाविना तुमच्या बँकेत प्रत्यक्ष जाऊन तुमचे खाते डीबीटीसाठी खऱ्या अर्थाने ॲक्टिव्ह असल्याची 100% खात्री करून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्या आधार कार्डासोबत तुमचा सध्या चालू असलेला मोबाईल क्रमांकही बँकेत आणि आधार सिस्टममध्ये अपडेट करून घेणे अतिशय आवश्यक आहे. या दोन अत्यंत महत्त्वाच्या बाबींची पूर्तता केल्यानंतर तिसरी आणि तितकीच अनिवार्य अट म्हणजे तुमची ई-केवायसी 100% पूर्ण असणे. तुम्हाला माहीतच असेल की जसे केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे, अगदी तशीच आणि तीच अट राज्य सरकारने सुद्धा आपल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी अत्यंत कडकपणे लागू केली आहे. ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे मागील सर्व हप्ते नियमितपणे मिळत आहेत आणि ज्यांची केंद्राच्या पोर्टलवर माहिती पूर्ण आहे, त्यांचाच अधिकृत डेटा राज्य सरकार नमो योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी फिल्टर करत आहे. त्यामुळे जर तुमची ई-केवायसी प्रणालीमध्ये थोडी जरी अपूर्ण किंवा पेंडिंग दाखवत असेल, तर तुमचे नाव आपोआप पात्र लाभार्थ्यांच्या यादीतून बाहेर फेकले जाण्याची दाट शक्यता आहे. ही मोठी जोखीम टाळण्यासाठी तुम्ही स्वतः घरबसल्या तुमच्या स्मार्टफोनवरून पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आधार नोंदणीकृत मोबाईल नंबरवर येणाऱ्या ओटीपीच्या सहाय्याने ही प्रक्रिया अत्यंत सहजपणे पूर्ण करू शकता. जर मोबाईलवरून काही तांत्रिक अडचण येत असेल किंवा ओटीपी येत नसेल, तर अजिबात वेळ न दवडता तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने म्हणजे बोटाचा ठसा देऊन ही ई-केवायसी पूर्ण करून घेणे ही आता काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. आता आपण राज्याच्या त्या प्रमुख जिल्ह्यांचा आणि विभागांचा अतिशय सविस्तर आणि ग्राउंड लेव्हलचा आढावा घेणार आहोत, ज्या जिल्ह्यांवर सध्या मंत्रालयातील प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे आणि जिथल्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आता अंतिम तपासणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सध्या याच याद्यांकडे लागून राहिले आहे. सर्वात आधी मराठवाड्याचा विचार केल्यास सततचा भीषण दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि सततच्या नापिकीचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना आणि मिळणारे 4,000 रुपये म्हणजे एका मोठ्या आधाराचा किरण आहे. बीड जिल्ह्यासोबतच मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर तसेच धाराशिव, नांदेड आणि परभणी या अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय पातळीवर सध्या युद्धपातळीवर लाभार्थ्यांचा डेटा पडताळणीचे काम सुरू असून येथील लाखो पात्र आणि गरजू शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पहिल्या टप्प्यात रक्कम वळती केली जाण्याची दाट शक्यता मंत्रालयातील सूत्रांकडून वर्तवली जात आहे. मराठवाड्यातील शेतकरी आधीच आर्थिक संकटात असल्यामुळे इथल्या याद्यांना प्राधान्य दिले जात असल्याची प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे. मराठवाड्यानंतर जर आपण विदर्भाकडे वळलो तर कापूस आणि सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या या पट्ट्यातील शेतकऱ्यांची सद्यस्थिती आपण सर्वच जाणतो. पिकांच्या भावातील प्रचंड घसरण आणि नैसर्गिक संकटांमुळे विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, राज्याची उपराजधानी नागपूर तसेच धान उत्पादक पट्टा असलेला भंडारा आणि अतिदुर्गम जंगलव्याप्त गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमधील शेतकरी बांधव सुद्धा या दुप्पट हप्त्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांची वाढती अस्वस्थता आणि विरोधी पक्षांनी विदर्भाच्या मुद्द्यावरून सरकारवर उठवलेले रान लक्षात घेता याच जिल्ह्यांतील निधी वाटपाची प्रत्यक्ष प्रक्रिया राज्यात सर्वात आधी आणि वेगाने सुरू होऊ शकते, असाही एक अत्यंत महत्त्वाचा अंदाज राजकीय आणि प्रशासकीय विश्लेषकांकडून वर्तवला जात आहे. विदर्भातील प्रशासकीय यंत्रणा सध्या सुट्टीच्या दिवशीही काम करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमधील तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे काम करत असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच राज्याच्या इतर महत्त्वपूर्ण भागांचा विचार करता पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर या मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादन घेणाऱ्या पट्ट्यातील शेतकऱ्यांना आणि उत्तर महाराष्ट्रातील भौगोलिकदृष्ट्या राज्यामध्ये सर्वात मोठा असलेला अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्हा आणि नाशिक व धुळे जिल्ह्यातील कांदा तसेच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही 4,000 रुपयांची भरघोस रक्कम ऐन खरीप हंगामाच्या तयारीत आणि शेतीच्या मशागतीच्या कामात एक अत्यंत मोठी आर्थिक मदत ठरणार आहे. यासोबतच आपण राज्याच्या निसर्गरम्य कोकण पट्ट्याला सुद्धा विसरू शकत नाही.
कोकणातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील भात उत्पादक आणि आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना सुद्धा या ऐतिहासिक योजनेतून अजिबात वगळले जाणार नसून त्यांच्याही बँक खात्यांवर डीबीटीच्या माध्यमातून अत्यंत पारदर्शक पद्धतीने थेट रक्कम जमा करण्यासाठी प्रशासनाकडून अंतिम हिरवा कंदील दाखवण्यात आल्याची अत्यंत विश्वासार्ह आणि एक्सक्लुझिव्ह माहिती आमच्या हाती आली आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये सरकारचा एकमेव आणि मुख्य उद्देश हाच आहे की कोणत्याही मध्यस्थाशिवाय, दलालाशिवाय 100% रक्कम थेट आणि सुरक्षितपणे शेतकऱ्याच्या खिशात जावी. परंतु या सगळ्यात एक अत्यंत धक्कादायक आणि तांत्रिक माहिती समोर येत आहे, ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे पैसे ऐनवेळी अडकू शकतात. शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार बँक खात्याच्या संदर्भात एक असा नियम लागू करण्यात आला आहे, ज्याची माहिती ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप दिलेलीच नाही. जर तुम्ही ही एक छोटीशी चूक केली असेल तर तुमची ई-केवायसी पूर्ण असूनही आणि तुमचा फार्मर आयडी असूनही तुम्हाला या योजनेतून बाहेर काढले जाऊ शकते. हा नेमका छुपा नियम कोणता आहे आणि जर तुमचे नाव या संभाव्य यादीत नसेल तर तुम्हाला थेट मंत्रालयात ऑनलाईन तक्रार कशी दाखल करायची आहे याची अत्यंत गुप्त आणि तांत्रिक माहिती आता आपण पाहणार आहोत. कारण अनेकदा सर्व कागदपत्रे बरोबर असूनही सिस्टमच्या चुकीमुळे शेतकऱ्याला पैशांपासून वंचित राहावे लागते. अशा वेळी तुम्हाला कोणाचेही हात पाय न धरता थेट तुमच्या मोबाईलवरून एक सेटिंग बदलून तुमचे पैसे कसे मिळवायचे आहेत याची सविस्तर प्रक्रिया मी आता तुम्हाला स्क्रीनवर थेट दाखवणार आहे. एक बेगवल डोताद